19 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक माणसासाठी हा केवळ एक सण नाही, तर तो एका स्वाभिमानी विचारधारेचा उत्सव आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. पण आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. आपण शिवाजी महाराजांना खरंच ओळखलंय का? अनेकांनी महाराजांना केवळ एका विशिष्ट धर्माचे रक्षक म्हणून मर्यादित केलं. कुणी त्यांना चमत्कारी देव बनवून टाकलं, तर कुणी त्यांना फक्त युद्ध करणारा योद्धा म्हणून पाहिलं. पण बहुजन दृष्टिकोनातून जेव्हा आपण इतिहासाची पानं उलटतो, तेव्हा आपल्याला एक वेगळे शिवराय दिसतात. आजच्या या विशेष भागात आपण काय पाहणार आहोत? महात्मा ज्योतिराव फुलेंनी महाराजांना कुळवाडी भूषण का म्हटलं? शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नये असा विचार करणारा हा राजा नेमका कसा होता? आज कॉर्पोरेट जगात जे मॅनेजमेंट शिकवलं जातं, त्याचे धडे महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपल्या गड किल्ल्यांच्या बांधणीतून आणि गनिमी काव्यातून कसे दिले? महाराज मोहिमेवर निघताना शकून अपशकून पाहत असत की भूगोल आणि विज्ञानाचा आधार घेत असत? ज्या राज्यात परस्त्री ही मातेसमान मानली गेली आणि जिथे मदारी मेहतर, इब्राहिम खान आणि जीवा महालासारखी 18 पगड जातीची माणसं जीवाचं रान करायला तयार होती, त्या स्वराज्याची विण कशी विणली गेली? शिवबांना घडवताना जिजाऊंनी केवळ तलवार दिली नाही, तर न्याय करण्याची दृष्टी दिली. ती नेमकी कशी? हा व्हिडिओ म्हणजे केवळ इतिहासाचं वर्णन नाही, तर आजच्या 21व्या शतकात जगायचं कसं हे शिकवणारं एक गाईड आहे. हा दृष्टिकोन मांडताना मी कॉम्रेड शरद पानसरे यांचा शिवाजी कोण होता आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. चला तर मग डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्यासाठी शिवरायांचा हा खरा इतिहास समजून घेऊया. माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा, कारण आज आपण महाराजांच्या अशा पैलूवर बोलणार आहोत जे कदाचित तुमच्यापर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. जिजाऊंनी शिवबांना कसं घडवलं? जेव्हा शहाजीराजांनी जिजाऊंना पुण्याची जहागिरी सांभाळायला पाठवलं, तेव्हा पुण्याची अवस्था भीषण होती. आदिलशहाने तिथे गाढवाचा नांगर फिरून हे शहर एक शापित शहर आहे अशी भीती निर्माण केली होती. जिजाऊंनी तिथे आणि रयतेचा विश्वास जिंकण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवला. त्यांनी शिवबांना केवळ राजवाड्यात बसून नाही, तर प्रत्यक्ष मातीत उभं राहून प्रशासन शिकवलं. ज्या भूमीतून अन्न येतं ती भूमी आधी सुरक्षित करा, हा पहिला धडा त्यांनी शिकवला. पुण्यात असताना अनेकदा जिजाऊ स्वतः न्यायनिवाडा करायला बसत. लहानग्या शिवबांना त्या सोबत बसून दाखवत की न्याय करताना जात, धर्म किंवा नातं पाहायचं नसतं, तर फक्त सत्य पाहायचं असतं. याच संस्कारातून पुढे परस्त्री माते समान आणि गुन्हेगाराला माफी नाही हे कायदे जन्मास आले. जिजाऊंनी शिवबांना जाणीव करून दिली की स्वराज्य हे फक्त भोसल्यांचं नाही, तर ते इथल्या 18 पगड जातीचं आहे. म्हणून त्यांनी शिवबांना मावळ्यांच्या मुलांसोबत खेळायला आणि त्यांच्या झोपडीत जाऊन पिठलं भाकरी खायला शिकवलं. यातूनच माणसं जोडण्याची कला शिवबांना आत्मसात झाली. आजच्या पालकांसाठी आणि तरुणांसाठी जिजाऊंची ही घडवणूक एक मोठी केस स्टडी आहे. आज आपण मुलांना खूप लाडा कौतुकात वाढवतो. जिजाऊंनी शिवबांना संकटाशी लढायला शिकवलं. मुलांना सुरक्षित ठेवण्यापेक्षा सक्षम बनवणं जास्त महत्त्वाचं आहे. करिअर म्हणजे केवळ पैसा नाही, तर समाजासाठी काहीतरी करणं ही जिजाऊंची शिकवण होती. आपल्या मुलांना समाजातील विषमता आणि अन्यायाची जाणीव करून दिली पाहिजे. जिजाऊ स्वतः एक उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी दाखवून दिलं की स्त्री घर आणि राज्य दोन्हीही चालवू शकते. मुलांनी आईला अशा कणखर भूमिकेत पाहिलं, म्हणून शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रियांना प्रचंड आदर होता. चमत्कारावर विसंबून न राहता स्वतःचं सामर्थ्य वाढवणं हाच खरा जिजाऊंचा संदेश आहे. या विषयावर अधिक सखोल माहिती हवी असेल तर मा. देशमुख यांचं राजमाता जिजाऊ हे पुस्तक वाचू शकता. तसेच कॉम्रेड शरद पानसरे यांच्या पुस्तकातील संदर्भानुसार जिजाऊंनी दिलेलं शिक्षण हे शेतकरी हिताचं कसं होतं हे प्रकर्षाने जाणवते. त्या काळात कोणतीही मोहीम काढताना मुहूर्त पाहिला जायचा, पण महाराजांनी मुहूर्त पाहण्यापेक्षा हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि शत्रूंची हालचाल याला महत्त्व दिलं. उदाहरणार्थ, अफजल खानाला भेटायला जाताना महाराजांनी कोणता नवस केला नाही, तर वाघनखांचा वापर केला आणि अंगात चिलखतं घातली. शत्रूच्या ताकदीचा शास्त्रीय अभ्यास करणं हीच त्यांची विज्ञाननिष्ठा होती. त्या काळी समुद्र ओलांडला तर धर्मभ्रष्ट होतो अशी अंधश्रद्धा होती, पण महाराजांनी या अंधश्रद्धेला लाथ मारली.
त्यांनी जाणलं होतं की जर परकीय आक्रमणाला रोखायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता हवी. त्यांनी केवळ समुद्र ओलांडलाच नाही तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग सारखे जलदुर्ग बांधले. महाराजांचे किल्ले म्हणजे विज्ञानाचा नमुना आहे. गडावर पाणी साठवण्याची पद्धत, सांडपाण्याची विल्हेवाट आणि शत्रूच्या तोफांपासून भीतीचं रक्षण करण्यासाठी वापरलेलं स्थापत्यशास्त्र हे आजही इंजिनियर्सला थक्क करणारं आहे. आज आपण 21व्या शतकात आहोत, तरीही अनेकदा विज्ञानापेक्षा अंधश्रद्धेला जवळ करतो. महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकलं पाहिजे? आजचा तरुण परीक्षेला जाताना किंवा नवीन काम सुरू करताना राहुकाळ किंवा दही साखर यावर विश्वास ठेवतो. महाराजाचा संदेश हाच आहे की जर तुमची तयारी पूर्ण असेल आणि तुम्ही विज्ञानाचा आधार घेतला असेल तर कोणताही काळ हा चांगला असतो. कोणीतरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवू नका. महाराजांनी प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली. आज व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अफवावर विश्वास ठेवण्याऐवजी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्यता पडताळली पाहिजे. ज्या काळात लोक जुन्याच पद्धतीने लढत होते त्या काळात महाराजांनी तोफे, गोळे आणि बंदुका यांचं तंत्रज्ञान आत्मसात केलं. आज आपणही नवीन तंत्रज्ञान जसं की AI, कोडिंग, मॉडर्न सायन्स शिकून प्रगत व्हायला हवं. महाराज हे खरं तर पहिले मॉडर्न किंग होते. त्यांनी दाखवून दिलं की जो समाज विज्ञानाची कास धरतो आणि अंधश्रद्धेच्या बेड्या तोडतो तोच समाज जगावर राज्य करू शकतो. महाराजांनी आपल्या सैन्याला एक लष्करी शिस्त लावून दिली होती. शत्रूच्या प्रदेशात स्वारी केल्यानंतर तिथल्या स्त्रियांना किंवा मुलांना धक्का लावणे हा स्वराज्यात सर्वात मोठा गुन्हा मानला जाई. कल्याणच्या सुभेदाराची सून हे उदाहरण आपण अनेकदा ऐकतो. जेव्हा महाराजाच्या सैन्याने ही सुंदर स्त्री भेटी दाखल आणली तेव्हा महाराजांनी तिला सन्मानाने साडी चोळी देऊन परत पाठवले. आपण याकडे पाहिले तर हे लक्षात येते की महाराजांना पितृसत्ताक मानसिकतेत जो अहंकार असतो, शत्रूच्या स्त्रीला जिंकणे आणि शत्रूला जिंकणे, तो मोडून काढायचा होता. महाराजांनी सत्तेवर आल्यावर सर्वात आधी कोणता न्याय केला असेल तर तो म्हणजे एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय चौरंगले. हा संदेश केवळ त्या पाटलासाठी नव्हता तर पूर्ण स्वराज्यासाठी होता. माझ्या राज्यात स्त्रीच्या पदराला हात लावाल तर तुमच्या शरीराची तुकडेही शिल्लक राहणार नाहीत. ही भीती स्त्रियांसाठी सर्वात मोठी कवच ठरली. महाराजांनी केवळ स्त्रियांचे रक्षणच केले नाही तर त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिले. जिजाऊ माँसाहेब केवळ आई नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या पहिल्या मार्गदर्शक आणि प्रशासक होत्या. शहाजीराजे दूर असताना पुण्याचा कारभार जिजाऊंनी चालवला. स्त्रिया राज्य चालवू शकतात हे महाराजांनी लहानपणापासूनच प्रत्यक्ष पाहिले होते. स्वराज्याच्या प्रत्येक अंतर्गत बाबीमध्ये आणि रणनीतीमध्ये सईबाई आणि सोयराबाई या राण्यांचा सल्ला घेतला जात असे. आजच्या काळात जिथे आपण महिला सुरक्षेसाठी नवीन कायदे मागत आहोत तिथे शिवरायांचे विचार आपल्याला दिशा देतात. केवळ कायदे असून चालत नाही तर स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन भोगवादी नसावा. हा संस्कार घराघरात पोहोचवणे आवश्यक आहे. गुन्हेगाराला कायद्याचा धाक असलाच पाहिजे. महाराजांच्या राज्यात स्त्रिया रात्री बेरात्री निर्भयपणे फिरू शकत होत्या कारण न्याय देणारा राजा सतर्क होता. मुलींना केवळ सुरक्षित ठेवू नका तर जिजाऊप्रमाणे त्यांना निर्णय घेण्यास आणि स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम बनवा. महाराजांनी स्त्रीला केवळ लक्ष्मी किंवा देवता मानून तिची पूजा केली नाही तर तिला एक सन्माननीय नागरिक म्हणून वागणूक दिली. एखाद्या स्त्रीकडे आदराने पाहणे हीच महाराजांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. महाराजांनी आपल्या सैन्याला दिलेल्या आज्ञापत्रात एक प्रसिद्ध वाक्य आहे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. याचा अर्थ असा की जेव्हा सैन्य मोहिमेवर असेल तेव्हा त्यांनी शेतकऱ्याकडून कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नये. जर सैनिकांनी शेतकऱ्यांचे धान्य, चारा किंवा भाजी जबरदस्तीने घेतली तर तो शेतकरी उघड्यावर पडेल. महाराजांनी ताकीद दिली होती की असे केले तर लोक म्हणतील की मोगल बरे होते, त्यांनी तरी एवढा अन्याय केला नसेल. हा विचार करणारा जगातला तो पहिला राजा होता. आपण हेही समजून घेतलं पाहिजे की महाराजांनी मधले दलाल म्हणजेच वतनदार आणि जमीनदार यांची सत्ता मोडीत काढली. पूर्वी शेतकरी या वतनदारांच्या दावणीला बांधलेला होता. महाराजांनी जमिनीची योग्य मोजणी केली आणि कर थेट सरकारी तिजोरीत भरण्याची पद्धत सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली आणि त्याला आपल्या जमिनीवर हक्क मिळाला. महाराज केवळ वसूल करणारे राजे नव्हते तर ते शेतकऱ्यांचे संकट ओळखून त्याला मदत करणारे पालकही होते.
जर शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठी बी बियाणे किंवा बैल नसतील तर त्याला सरकारी खजिन्यातून बिनव्याजी कर्ज म्हणजेच तगाई दिले जाईल. हे कर्ज शेतकरी जेव्हा पीक येईल तेव्हा हप्त्या हप्त्याने फेडू शकत असे. जर पाऊस पडला नाही आणि पीकही आले नाही तर टॅक्स म्हणजेच शेतकरी सारा पूर्णपणे माफ केला जाईल. शेतकरी जगला तरच राज्य जगेल ही त्यांची ठाम भूमिका होती. आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतमालाच्या भावाचे प्रश्न पाहतो. अशा वेळी कुळवाडी भूषण शिवरायांचे धोरण आपल्याला काय शिकवतं? शेतीला केवळ व्यवसाय न मानता ती जगण्याची पद्धत मानली पाहिजे. सरकारने आणि समाजाने शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्यापासून वाचवले पाहिजे. महाराजांनी गड किल्ल्यावर आणि स्वराज्यात ठिकठिकाणी तलाव बांधले. आजच्या काळातही पाणी साठवणे आणि ते योग्य प्रकारे वापरणे हीच खरी शिवभक्ती आहे. जसे महाराजांनी वतनदार हटवले तसे आजही शेतकऱ्याला त्याच्या मालाचा थेट मोबदला मिळावा अशी यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज आहे. महाराजांनी रायगडावर सिंहासन बसवलं. ते सोन्याचं होतं, पण त्याचा पाया हा शेतकऱ्यांच्या घामानं भिजलेल्या मातीचा होता. जोपर्यंत इथला शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत महाराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्य पूर्ण होणार नाही. म्हणून या शिवजयंतीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलूया आणि त्यांना सन्मान देऊया. महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात झाडांच्या बाबतीत अत्यंत कडक नियम दिले होते. विशेषतः आंबा आणि फणसाच्या झाडाबाबत त्यांनी लिहिलं होतं की ही झाडे रयतेने पोटच्या मुलांसारखी कष्ट करून वाढवलेली असतात. ती तोडणे म्हणजे रयतेची मान कापण्यासारखे आहे. जर जहाजांसाठी म्हणजेच आरमारासाठी लाकूड हवंच असेल तर ते शेतकऱ्यांच्या बागेतून तोडू नये. एखादे झाड खूप जुने झाले असेल आणि आता ते उपयोगाचे नसेल तर त्या शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन आणि त्याची संमती घेऊनच झाड तोडावे असा महाराजांचा नियम होता. महाराजांनी गड किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था अशा पद्धतीने केली होती की आजही तुम्ही अचंबित व्हाल. गडावर पाणी नाही तर तो गडच नाही. त्यांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी खडकात मोठे टाके खोदले. रायगड किंवा राजगड यासारख्या किल्ल्यावर पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून तो वर्षभर कसा पुरेल याचे गणित महाराजांनी मांडले होते. यालाच आपण आज रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. निसर्गाकडून घेताना त्याचा साठा कसा करायचा हे महाराजांनी आपल्या कृतीतून शिकवलं. आज आपण विकासाच्या नावाखाली लाखो झाडे तोडत आहोत. अशा वेळी शिवरायांचे हे विचार आपल्याला काय सांगतात? निसर्गाची हानी करून झालेला विकास हा टिकणारा नसतो. महाराजांनी राज्याचा विस्तार करताना निसर्गाचा समतोल कधीच बिघडू दिला नाही. महाराजांनी झाडांना मुलांची उपमा दिली. आज आपणही आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणत्याही सोहळ्यानिमित्त किमान एक झाड लावून ते वाढवलं पाहिजे. जर 400 वर्षापूर्वी महाराज डोंगराच्या टोकावर पाणी साठवू शकत होते तर आज आपण आधुनिक तंत्रज्ञान असूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी का टाहो फोडतो? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. महाराज फक्त माणसाचेच राजे नव्हते तर ते या मातीतील पशुपक्षी आणि झाडांचेही रक्षण करते होते. हिरवे स्वराज्य ही त्यांची संकल्पना होती. म्हणूनच या शिवजयंतीला भगवा फडकवताना आपल्या अंगणात एक हिरवे झाड लावून ते जगवण्याची शपथ घेऊया. हीच खरी शिवभक्ती ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला रयतेचे स्वराज्य का म्हणतात? कारण हे महाराजांनी समाजव्यवस्थेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणसाला स्वराज्याच्या मुख्य प्रवाहात आणले. कोळी आणि भांडारी हे आरमाराचे धुरा सांभाळणारे दर्यावर्दी होते. रामोशी आणि महार किल्ल्यांच्या सुरक्षतेची आणि गुप्तहेर खात्याची जबाबदारी सांभाळणारे निष्ठावंत मावळे होते. माळी, साळी, धनगर आणि कुंभार हे सर्वजण हातात तलवार घेऊन स्वराज्यासाठी लढले. होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांचा जीव वाचवणारा जीवा महाला हा न्हावी समाजाचा होता. महाराजांचे युद्ध इस्लाम धर्माशी नव्हते तर ते जुलमी सत्तेशी होते. त्यांच्या सैन्यात अनेक महत्त्वाच्या पदावर मुस्लिम अधिकारी होते. इब्राहिम खान हा तोफखान्याचा प्रमुख होता. दौलत खान आणि लाय पाटील हे आरमारी दलाचे प्रमुख होते. सिद्दी हिलाल हे महाराजांच्या विश्वासू सैनिकापैकी एक ज्याने अनेक लढायात पराक्रम गाजवला. काजी हैदर हे महाराजांचे खाजगी वकील होते. मदारी मेहतर हे आग्रा सुटकेच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांच्या जागी झोपलेला निष्ठावंत मुस्लिम सेवक होता. महाराजांनी कधीही मशिदी पाडल्या नाहीत. युद्धाच्या धामधुमीत जर कुराण शरीफ हातात लागलेच तर ते सन्मानाने एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या स्वाधीन करावे असा महाराजांचा लष्करी नियम होता. महाराजांनी माणसाला त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून कधीच पारखले नाही तर त्याच्या कर्तृत्वावरून पारखले.
म्हणूनच त्यांच्या स्वराज्यात एका सामान्य घरातील मावळासुद्धा सरनोबत होऊ शकत होता. आज आपण जातीपातीच्या राजकारणात विभागलो गेलो आहोत. अशा वेळी शिवरायांची ही एकता आपल्याला काय शिकवते? जर 400 वर्षापूर्वी 18 पगड जाती एकत्र येऊन जगातील सर्वात मोठ्या सत्तांना नमवू शकतात, तर आज आपण एकत्र येऊन देशाचे प्रश्न का सोडवू शकत नाही? महाराज हे हिंदू धर्माचे पालन करणारे होते, पण त्यांनी इतर धर्माचा द्वेष कधीच केला नाही. खरा शिवभक्त तोच जो सर्व धर्माचा आदर करतो आणि माणुसकी जपतो. आजच्या कॉर्पोरेट किंवा सामाजिक क्षेत्रात माणसाची जात न पाहता त्याच्या कामाला महत्त्व देणे हीच खरी शिवशाही असेल. महाराजांचं स्वराज्य हे केवळ एकाच भौगोलिक प्रदेशाचं नाव नव्हतं, तर ते न्याय आणि समतेचं प्रतीक होतं. शिवरायांच्या सैन्यात अल्ला म्हणणारा आणि जगदंब म्हणणारा खांद्याला खांदा लावून लढत होता, कारण त्या दोघांचं ध्येय एकच होतं, ते म्हणजे स्वराज्य. आज आपणही जाती धर्माच्या भिंती पाडून एक भारतीय म्हणून एकत्र येणं हीच महाराजांना दिलेली खरी मानवंदना ठरेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की महाराज केवळ तलवारीच्या जोरावर जिंकले नाहीत, तर ते आपल्या विचारांच्या जोरावर अजरामर झाले. जिजाऊंनी दिलेले संस्कार, विज्ञानाची कास धरून केलेली प्रगती, स्त्रियांना दिलेला सन्मान, शेतकऱ्यांच्या हिताचे कुळवाडीभूषण धोरण, पर्यावरणाचे रक्षण आणि 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून बांधलेली ही एकी, हे सर्व पैलू एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवशाही साकारते. आज शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना फक्त भगवे फेटे बांधून किंवा गुलाल उधळून भागणार नाही. आपण आपल्या आयुष्यात शिवरायांचा कोणता विचार उतरवला हे महत्त्वाचे आहे. तुम्ही एखाद्या स्त्रीचा आदर केलात तर तुम्ही खरे शिवभक्त आहात. तुम्ही अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडून विज्ञानाची कास धरलीत तर तुम्ही खरे शिवभक्त आहात. तुम्ही जातपात विसरून माणुसकी जपली तरच तुम्ही खऱ्या अर्थाने शिवरायांची मावळे आहात. हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश एकच होता की महाराजांचा हा माणूस म्हणून असलेला प्रवास आणि त्यांचा विचार घराघरात पोहोचला पाहिजे. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. केवळ लाईक करू नका, तर यातील एखादा विचार तुमच्या आयुष्यात कसा अंमलात आणणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. येणाऱ्या पिढीला तलवार देण्याआधी शिवरायांचे विचार देऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय.